जय हिंद, जय महाराष्ट्र. केकेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज आपण आलेलो आहोत शिवसेना युवा सेनाच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आपण तालुका युवा सेना कार्यालयामध्ये आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की उद्या चिखली शहरामध्ये युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरेंचं आगमन चिखली शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतंय. त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेण्यासाठी केकेला दर्शकांसाठी जनतेसाठी माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लाडके नेते आदरणीय प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण माहिती केकेला दर्शकांसाठी घेतो. भाऊ, केकेलामध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. उद्या युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं आगमन चिखली शहरामध्ये होतंय, बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतंय. त्या संदर्भामध्ये केकेला दर्शकांसाठी दोन शब्द या ठिकाणी काय माहिती देणार आपण शिवसेनेच्या वतीने? आदित्य साहेबांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरुवात झालेली आहे. तिचे 5 टप्पे, हा 3रा टप्पा त्यांचा प्रारंभ झालेला विदर्भामध्ये. उद्देश केवळ एकच आहे की मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पाठीशी राज्यातील जनतेनं अतिशय चांगली ताकद उभी केली, आशीर्वाद दिला आणि भरपूर मतांनी विजयी केलं. त्यांचे आशीर्वाद पुन्हा आपल्याला आवश्यक आहेत. त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. जी मंडळी कदाचित त्यावेळेस आपल्यापासून दूर होती त्यांचे सुद्धा मन जिंकावेत, हाही एक प्रामाणिक हेतू त्या यात्रेमागे आहे. हे करत असताना महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण होऊन काही प्रश्न जर तातडीने सोडवता येतील तर तेही सोडवावेत, या एका उद्देशानं ही यात्रा प्रारंभ झालेली आहे. आणि उद्या चिखली शहरामध्ये सुद्धा ती 4 वाजता येणार आहे. तिचं प्रचंड जल्लोषामध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं स्वागतही करण्यात येणार आहे. स्वागत सभाच आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. म्हणून रॅलीद्वारे ढोल ताशे नगारे वाजवून त्यांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही आणणार आहोत आणि ते त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण उपस्थित जनतेचे आशीर्वाद मागणार आहे. त्यासाठी सर्वच चिखलीकरांनी, परिसरातील जनतेनं जास्तीत जास्त संख्येनं युवकांनी सुद्धा उपस्थित राहावं अशी या ठिकाणी विनंती मी या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ लाडके नेते प्राध्यापक नरूभाऊ खेडेकरांनी जन आशीर्वाद यात्रेबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि आपल्यासोबत आहेत लाडके नेते आदरणीय भास्कर भाऊ मोरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. भाऊ, केकेलामध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. उद्या आदित्यसाहेब ठाकरेंचा दौरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो आणि चिखली शहरामध्ये येत आहे. चिखली शहरामधीलच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील वातावरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. खास करून तरुणांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्मिती झालेली आहे. खूप अपेक्षा युवा सेना शिवसेनेकडनं जनतेला आहे. या संदर्भामध्ये अधिक माहिती केकेला दर्शकांसाठी आपण काय देऊ शकता? उद्या दुपारी 3 वाजता युवा सेनेचे प्रमुख आणि शिवसेना नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब हे पहिले 3 वाजता बुलढाणा येथे येत आहेत. बुलढाण्याला एक जाहीर सभेचं आयोजन हे केलेलं आहे आणि बुलढाण्याची सभा संपल्यानंतर शिवाजी चौक चिखली इथं सुद्धा शिवसेना आणि युवा सेना आणि शिवसेनेच्या ज्या संलग्न संघटना आहेत या सगळ्यांच्या वतीनं एकदम जय्यत तयारी चिखली शहरात सुद्धा आम्ही केलेली आहे. त्यांचं स्वागत, भव्य दिव्य स्वागत कसं होईल त्या पद्धतीनं इथं या चिखली शहरातीलच नव्हे तर आपल्या चिखली मतदारसंघातील सगळ्या गावात त्याची माहिती कार्यक्रमाची पोहोचली, माहिती दिली गेली आणि प्रत्येक आपल्या गावातून किमान 1 गाडी किंवा 2 गाड्या सुद्धा येतील. मोटरसायकल रॅली तर खेड्यापाड्यातून मोटरसायकल सुद्धा मोठ्या येणार आहेत. आणि आदित्य साहेबांची क्रेज जी आहे, युवा सेनेची जी क्रेज आहे ते नवयुवक जे आहेत, आम्ही कॉलेजमधले जे मुलं मुली आहेत यांना सुद्धा विनंती केलेली आहे किंवा तुम्ही सुद्धा उद्या आमच्या या सभेला हजर राहा. त्यांच्या ज्या समस्या असतील, आपण पाहिलं की महाराष्ट्रभर जे दौरे सुरू आहेत किंवा ही यात्रा जी सुरू आहे त्याच्या माध्यमातून जिथं कुठं असे काही समस्या होत्या
त्या तात्काळ तिथं सोडवल्या जातात. त्या सोडवल्या याच्यामुळे जातात की त्यांच्यासोबत केंद्रातले कॅबिनेट मंत्री आणि राज्यातले सुद्धा 1 किंवा 2 कॅबिनेट मंत्री हजर असतात. जर समस्या असली तर ती समस्या ताबडतोब त्या मंत्र्याला सांगून जिथं तिथं समस्या सोडवण्याचं काम आदित्य साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या या जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या चिखली शहरामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या दोन्ही सभा आहेत, बुलढाण्याची सभा आहे, इथली आपण स्वागत सभा याला म्हणतो. स्वागत सभेचं रूपांतर आता सभेतच होणार आहे. त्यामुळे इथं सुद्धा किमान 5 ते 7 हजार लोक किंवा 10 हजार लोक या सभेला राहतील चिखलीतल्या. आणि बुलढाण्याची सभा जी आहे ती मोठी सभा आहे, त्या सभेला कमीत कमी 25,000 लोक राहतील अशी तयारी खासदार साहेबांच्या माध्यमातून युवा सेना असेल, शिवसेना असेल, शिवसैनिक असेल किंवा शिवसेनेच्या संलग्न संघटना असतील, या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून या 4-5 दिवसापासून ही जय्यत तयारी सुरू ठेवलेली आहे. आणि आज ही शेवटच्या टप्प्यात ही जय्यत तयारी आलेली आहे. उद्याचा भव्यदिव्य ही भव्यदिव्य अशी यात्रा आहे, त्याचं भव्यदिव्य स्वागत हे जिल्ह्यात होणार आहे आणि आपल्या चिखली तालुक्यात सुद्धा होणार आहे. तरी एक कळकळीची चिखलीकरांना विनंती करतो की उद्याच्या या सभेसाठी शिवाजी चौक इथं जास्तीत जास्त संख्येनं आपण हजर राहावं, आपल्या मित्रांना घेऊन यावं. आणि कॉलेजच्या मुलामुलींना सुद्धा एक कळकळीची विनंती करतो की आपण सुद्धा सगळ्यांनी हजर राहावं, एवढीच एक विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत सविस्तर माहिती या ठिकाणी युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल या ठिकाणी लाडके नेते आदरणीय भास्करभाऊ मोरे यांनी दिलेली आहे. आणि आपण आलेलो आहोत तालुका युवा सेनाच्या कार्यालयामध्ये. आपल्यासोबत आहेत लाडके युवा तालुका सेनेचे तालुका प्रमुख नंदूभाऊ कराडे आपल्यासोबत आहेत. आपण युवा सेनेचे तालुका अध्यक्ष आहात आणि आता युवा सेनेचे जे प्रमुख आहेत आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे चिखली शहरामध्ये येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवचैतन्याचं वातावरण तरुणांमध्ये निर्माण झालेलं आहे, एक उत्सुकता लागलेली आहे. आदित्य साहेब काय म्हणतात, जनतेसोबत कशा प्रकारचा संवाद साधतायत, ही उत्सुकता महाराष्ट्रभर त्यांचा जो दौरा चालू आहे महाराष्ट्रभरचा ते जनतेपर्यंत पोहोचतंय. आणि आता चिखली शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते येतात, त्या संदर्भामध्ये अधिक माहिती आपण केलेल्या दर्शकांना काय देणार? उद्या दुपारी 4 वाजता रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये युवा सेनेचे प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यानिमित्तानं शिवसेना नेते यांनी त्याची विस्तृत माहिती सर्व केकलावी दर्शकांना दिलेली आहे. परंतु या तालुक्यामध्ये आदित्य साहेब येत असताना आम्ही केकलावी यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शिवसेनेची अंगीकृत संघटना युवा सेना याची निर्मिती झाल्यापासून जे काही युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख आमचे रोहितदादा खेडेकर असतील, मी असतील, युवा सेनेची स्थापना केल्यापासून फाउंडर आम्ही आहोत. युवा सेनेचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळपास या तालुक्यामध्ये युवा सेनेचं वातावरण आंदोलनाच्या माध्यमातून असेल, कोण्या जनतेच्या प्रश्नाच्या माध्यमातून असेल, अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुद्धा केलेला आहे. आणि उद्या एवढं मोठं नेता, आमचा शिवसेनेचा नेता की समाजाची सामान्यांची समस्याची अशी जाण असणारा नेता, जो अभ्यासू नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर कमी दिवसात ज्या माणसाची ओळख झाली ते आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब आज आमच्या पावन नगरीमध्ये येत आहेत. आणि आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आज त्यांना खऱ्या अर्थाने विनंती करणार आहेत की जो शिवसेनेचा नारा आहे की शिवसेनेचा एकच नारा शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. आणि ज्या काही समस्या चिखली तालुक्यामध्ये असेल अशाचं निवेदन सुद्धा आम्ही त्यांच्या मार्फत त्यांच्यासोबत अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री सुद्धा असतात, त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांच्या मार्फत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा झंझावात दौरा हा चिखलीमध्ये हा फार मोठ्या संख्येनं युवा वर्ग, विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, सामान्य जनता असेल, शहरातली असेल, तालुक्यातली असेल, विधानसभा मतदारसंघातली असेल, सर्व ताकद आम्ही या ठिकाणी या यात्रेसाठी झोकून दिलेली आहे. आणि आज मी तालुका प्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती प्रतिनिधी या नात्यानं या तमाम तालुक्यातील व शहरातील जनतेला या ठिकाणी विनंती करतो की युवा सेनेच्या आदित्य संवाद यात्रेला, आशीर्वाद यात्रेला आपण आशीर्वाद देण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, शिवसेनेचे हात मजबूत करण्यासाठी व शिवसेना प्रमुखाचे स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी यावं, एवढी कळकळीची विनंती आज तुमच्या केकलावी माध्यमातून मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सविस्तर माहिती दौऱ्याबद्दल या ठिकाणी शिवसेनेचे आणि युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. प्रचंड मेहनत करतायत ते की या दौऱ्याबद्दल की जनतेपर्यंत चांगल्या प्रकारचा हा मेसेज जो आहे की जे काही जनतेच्या समस्या असतील, जनतेचे जे कामं असतील या दौऱ्याच्या माध्यमातून आदित्य साहेब ठाकरेंपर्यंत पोहोचवणार आहेत. मग शेतकऱ्यांच्या समस्या असतील, शेतमजुरांच्या असतील, जनतेच्या ज्या ज्या समस्या असतील ते शिवसेना आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संलग्नित जे जे मंडळी असतील ते अहोरात्र या ठिकाणी या दौऱ्याविषयी अभूतपूर्व मेहनत करतायत आणि सर्वांपर्यंत आपले आदित्य साहेबांचे विचार, हे ठाकरे साहेबांचे विचार हे तिथपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी प्रचंड मेहनत हे पदाधिकारी घेत आहेत. हे सर्व क्षणचित्र मी KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.